नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागचा व्हिडिओ आपण केकचे टॉफर्स कसे बनवले आहेत ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये चॉकलेट ट्रफल केक हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा केक माझ्या वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठी मी बनवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला केक हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये मी छोटे छोटे टिप्स आहेत त्यासुद्धा सांगितलेल्या आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉपर्स बघितले ते टॉपर्स मी या केकवर अप्लाय करणार आहे. तर इथे मी चॉकलेट ट्रफल केक बनवत आहे. त्यासाठी मी थोड्याशा क्रीममध्ये थोडंसं गनाश मिक्स केलं आणि त्याच्यावर मी लेअरवर अप्लाय केलं आधी पाण्याने सोक करून. त्यानंतर याच्यावरती मी आपलं ट्रफल अप्लाय करणार आहे. तर बघू शकता तुम्ही ट्रफल आपलं इतकं सुंदर असं सेट झालेलं आहे. अशा प्रकारे ट्रफल अप्लाय करून घेतलं मी इथे. तर त्याला आता मी स्पॅच्युलाने थोडं स्प्रेड करून घेते. टेस्ट खूप छान लागते या केकची. मला तर आईस केकपेक्षा पण ट्रफल केकच जास्त आवडतो आणि घरामध्ये पण हा केक एक तर जास्त दिवस टिकतो फ्रीजमध्ये. आईस केक 1-2-3 दिवसानंतर चांगला नाही लागत, कडक कडक होतो. पण ट्रफल केक हा तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरी टेस्ट जशाचं तशी छान लागते. 8 दिवस काही राहत नाही केक, 1-2 दिवसामध्ये संपून जातो, कारण लेकरांना केक खूप जास्त आवडतो. तर सेकंड लेअर पण मी त्याच पद्धतीने करून घेतली. इथे अगोदर थोडंसं क्रीम, नंतर ट्रफल व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. आता ट्रफल इथे थोडं थोडं मेल्ट व्हायला लागलं कारण गरमीमुळे. तर मी त्याला 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग अप्लाय केलं, तरी पण ते मेल्टच होत होतं सारखं. हार्ड जातं थोडंसं ट्रफल केक बनवायला. इथे बघू शकता ते लगेच खाली ट्रफल पूर्ण खाली येत होतं. व्यवस्थित असं मी सर्व साईडने लावून घेतलं तर या साईडने ते ट्रफल सर्व खाली आलेलं. तर मी काय केलं, अगोदर सर्व क्रम कोटिंग वगैरे करून घेतली आणि त्याला 10 मिनटं मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं. 10 मिनटानंतर तो व्यवस्थित सेट झाला आणि त्यानंतर मी केक परत फिनिशिंगला घेतला. तर फिनिशिंगचा व्हिडिओ माझा रेकॉर्ड नाही झाला, ते दाखवायचं राहून गेलं. तर अशा पद्धतीने मी सर्व क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून दिला केक. अशा पद्धतीने स्क्रॅपरने मी एक्स्ट्रा क्रीम काढून घेतली. क्रीम काढून झाल्यानंतर मी केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिला. 10 मिनटात बघू शकता केक आपला किती हार्ड झाला होता. तो कट करायला पण थोडासा जड जात होता मला. तर मला हे आता दुसऱ्या एक केक बेसवरती ट्रान्सफर करायचा होता. त्यासाठी मी एका कॉर्नरचं थोडंसं कट करून घेतलं. तर यामध्ये लेअर इतक्या सुंदर दिसत होत्या ना, आताच केक खाऊ का असं झालं होतं मला. बघू शकता किती सुंदर अशा लेअर झाल्या आपल्या. आता हे मी सर्व बाजूने केक लूज करून घेतला आणि सेकंड बोर्डवरती अप्लाय करून घेतला. अशा प्रकारे अप्लाय करून झाल्यानंतर बॅक साईडला मी उरलेला गनाश लावून घेतलं. इथे गनाश पण आपलं खूप छान सेट झालं होतं. त्याला मी परत 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट करण्यासाठी. तर बॅक साईडला थोडंसं फिनिशिंगचा प्रॉब्लेमच येत होता, कारण केक आपला आडवा नसून उभा ठेवलेला होता. तर अशा प्रकारे मी थोडंसं स्पॅच्युलाला गरम पाण्यामध्ये बुडवून घेतलं आणि क्रीम अशा प्रकारे सर्व बाजूने स्प्रेड करून घेतली. गरम पाण्यामध्ये बुडवलं कारण मला थोडंसं हार्ड जात होतं. मी ते गनाश जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे. तर अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मी फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला. हे आपलं केकचं बॅक साईडचं फिनिशिंग आता रेडी झालेलं आहे.
तर इथे मी आता फ्रंटला थोडंसं चॉकलेट मेल्ट करून ड्रिपिंग करणार आहे व्यवस्थित अशी. केक खूप थंड झालेला होता, त्यामुळे ड्रिपिंग खालीपर्यंत येतच नव्हती, तिथेच अडकून पडत होती. त्यामुळे त्याच्यावरती मला डबल ड्रिप करायला लागलं. तर आपल्याला एवढेच पाहिजे होती ड्रिपिंग, त्या जास्त ड्रिप खालीपर्यंत नव्हतं येऊ द्यायचं. त्यामुळे खूप हळूवार पद्धतीने हे ड्रिप करावं लागतं. तर इथे मी आता या ड्रिपिंगला गोल्डन डस्टने कवर करणार आहे. इथे मी थोडंसं पाण्यामध्ये डस्ट टाकून ते मी लावत होते, पण ते काही केकवरती व्यवस्थित बसत नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट डस्कच लावलं. इथं बघू शकता मी आधी पाणी यूज केलं आणि ते लावलं, तर ते पूर्ण वगळून खाली येत होतं. तर हे असं पसरत होतं, त्यामुळे मग मी त्याच्यावरती परत डायरेक्ट डस्क अप्लाय केला. तर ते खूप छान दिसत होतं आणि केक आपला पूर्ण डार्क ब्राऊन कलर असल्यामुळे त्याच्यावर गोल्डन किंवा सिल्वर खूप सुंदर दिसतं. माझ्याकडे ड्रिपिंगसाठी गोल्डन आणि सिल्वर लिक्विड पण होतं अवेलेबल, पण त्याने केक थोडासा कडू लागतो. त्यामुळे मी हे पद्धत अप्लाय केली इथे. तर अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे. मी सर्व टॉपर्स एका साईडला लावले आणि पेपर टॉपर्स वर लावला. तर हे खूप सुंदर असं दिसत होतं. काहीतरी नवीन केल्याचा मला खूप आनंद झाला. बघू शकता इथे थोडंसं मी एक पेपर कटआउट पण माझ्याकडे होतं अवेलेबल, ते पण लावलं मी इथे. तर माझ्या मुलाला तर हा खूप खेळायलाच आवडत होता, तो सारखा ते टॉपर्ससोबत खेळत होता. तर अशा प्रकारे आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तुम्हाला कसा वाटला केक हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारचा केक जर तुम्हाला पाहिजे असेल परभणीमध्ये, तर मला इंस्टाग्रामला DM करा, तिथे मी तुम्हाला सर्व माहिती आणि डिटेल्स देईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला ना? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि परत एकदा सांगते, जर तुम्हाला केक हवे असतील तर परभणीमध्ये केक भेटून जाईल. त्यासाठी मला इंस्टाग्रामला DM करायला विसरू नका आणि फॉलो पण करा आणि यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.